राम नारायण राम। आज आपण निसर्गाबद्दल बोलूया। या पृथ्वीवर आज जे काही आहे ते सर्व निसर्गाची देणगी आहे। आपल्याला नेहमीच निसर्गाची पूजा करायला हवी, त्याला आठवायला हवं। या जीवनासाठी आणि भौतिक सुखसोयींसाठी आपण आकाशाचे आभार मानले पाहिजे। आपले जीवन निसर्गाच्या नियमांनुसार जगायला हवे, कारण निसर्ग आपले जीवन संतुलित ठेवतो। आपल्या जीवनात कुठेही कमतरता असेल तर निसर्ग ती भरून काढतो। त्यामुळे प्रत्येकाने निसर्गाशी जोडलेले असायला हवे। आज मनुष्याजवळ जे काही आहे ते आकाश आणि निसर्गाचीच देणगी आहे। आकाश, पृथ्वी, पाणी, वायू आणि ऊर्जा या पंचमहाभूतांमधून सर्व काही निर्माण झाले आहे। हे जर नसेल तर माणूस श्वास घेऊ शकणार नाही किंवा जिवंत राहू शकणार नाही। आकाशाने निसर्गाची निर्मिती केली, सृष्टीची निर्मिती केली आणि त्या सृष्टीतून आपण सगळे आहोत। हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे। याच सृष्टीमधून आपल्याला ऊर्जा मिळते, आपले चैतन्य जागृत होते आणि आपली विवेक बुद्धी निर्माण होते। मनुष्य जे काही करतो ते योग्य आहे की अयोग्य हे आपली विवेक बुद्धी आपल्याला सांगते। आपल्या मनामध्ये असलेली ही विवेक बुद्धी आपल्याला सर्व काही सांगते। आपण जेव्हा काहीतरी चूक करतो तेव्हा आपली विवेक बुद्धी आपल्याला सतर्क करते की हे काम चुकीचे आहे आणि ते करायला नको। त्याचप्रमाणे राम नारायण राम या नावाशी लवकरात लवकर जोडले गेले पाहिजे। त्याचा भजन कीर्तन करायला हवे, जप करायला हवा। जेव्हा आपण या पवित्र बीज मंत्राचा जप करू तेव्हा आपल्याला आपल्या शक्तींची आणि ऊर्जेची अनुभूती होईल। आपले जीवन उजळू लागेल। आतापर्यंत आपण ज्या अंधकारमय जीवनात होतात त्यातून आपण बाहेर पडा। राम नारायण राम हे एक असे नाव आहे जे आपल्या जीवनाचे उद्धार करते। हे नाव आपली स्वप्ने आणि इच्छा पूर्ण करते। हे नाव आपल्याला आपल्या आत्म्याशी जोडते। या नावात ती शक्ती आहे ज्यामध्ये संपूर्ण सृष्टी सामावलेली आहे। या नावाचा जप करताच आपल्याला स्वतःशी साक्षात्कार होऊ लागतो। जगात अनेक लोक आहेत ज्यांनी राम नारायण राम या नावाशी जोडून केवळ स्वतःचा नाही तर समाजातील इतर लोकांचाही कल्याण केले आहे। या नावाने लोकांच्या जीवनाला एक नवीन दृष्टिकोन मिळतो जो आपल्याला नवीन ऊर्जा देतो आणि जीवन यशस्वी बनवतो। राम नारायण राम या नावाच्या माध्यमातून लोकांना नेहमी सकारात्मक विचार ठेवण्याचा सल्ला दिला जातो। जीवनात नेहमी चांगले कार्य करा आणि शक्य असल्यास इतरांचे भले करा। या नावाच्या माध्यमातून समाजात पसरलेल्या नकारात्मक ऊर्जेला दूर करण्याचा प्रयत्न केला जातो। यामुळे समाजातील अंधकार दूर होतो आणि जागृतीचा प्रकाश पसरतो। राम नारायण राम या नावाशी जोडून लोकांचे जीवन यशस्वी होत आहे आणि ते सातत्याने यशाच्या मार्गावर पुढे जात आहे। या सृष्टीत प्रत्येक सजीवाला आनंदी, समृद्ध आणि संपन्न राहायचे आहे। असे जीवन मिळवण्यासाठी माणूस शक्य तितके प्रयत्न करतो, पण त्याचे प्रयत्न यशस्वी होत नाही। तेव्हा माणसाच्या मनात राग, मत्सर, नैराश्य, हीन भावना निर्माण होते। अशा व्यक्ती त्यांची स्वप्ने आणि आनंद व्यक्त करू शकत नाहीत। अशा कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सर्वोत्तम साधन म्हणजे राम नारायण राम या नावाचा जप। हे नाव आपले जीवनाचे सार बनवा आणि नंतर बघा आपले जीवन किती सुखमय होईल।